मंडळी, तुम्ही या सिक्रेट पद्धतीचे पोहे कधी खाल्ले आहेत का? तर आज आपण पोह्याच्या फोडणीमध्ये पाणी टाकून वेगळे पोहे कसे बनवणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजची रेसिपी खरंच खूप खास असणार आहे, कारण आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळेला तरी पोहे बनवतोच. तेच जर पोहे मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट, चवदार असतील, तर ती खाण्याची मजाही काही वेगळीच असते. तर चला, तेच पोहे तुम्ही इथून पुढे बनवून खाऊ शकता. त्यासाठीच ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहे. आता तुम्ही किती मेंबरसाठी पोहे बनवताय त्यानुसार पोहे मोजून कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते. तर प्रत्येक माणसासाठी हाताची गच्च भरलेली मूठ इतके पोहे घेतले ना की परफेक्ट प्रमाण होतं. इथे मी 5 लोकांसाठी पोहे बनवत आहे, त्यासाठी आपण इथे 5 मुठी जाडे पोहे घेतलेले आहे. आता हे पोहे अगोदरच चाळून ठेवलेले आहेत. जर पोहे चाळलेले नसतील तर ते तुम्ही एकदा चाळून घ्या आणि त्यानंतर मग हे पोहे मोजून अशा पद्धतीने भरपूर असं पाणी पोह्यांमध्ये टाकायचं आहे आणि पोह्यांमध्ये टाकलेलं पाणी वेगळं करून घ्यायचं. तर पाहू शकता इथे पोह्यामध्ये काहीतरी काळं होतं, ते पोह्याला लागलेलंच होतं, ते आपण काढून टाकलं. तसंच यामधलं पाणी देखील काढून टाकलं. पोह्यामध्ये भरपूर पाणी टाकून काढल्यामुळे यामधलं जो काही काळपट पाणी असतं तेही निघून जातं, पोहेही स्वच्छ होतात. त्याचबरोबर पोह्याला आवश्यक असणार असेल किंवा लागेल तेवढं पाणी पोहे अब्झॉर्ब करतात. त्यामुळे इथे तुम्हाला अंदाज किंवा पाणी कितपत घालावं याचा अंदाज धरायची गरज पडत नाही, कारण आपल्या पोह्यांना लागतं तेवढं पाणी पोहे म्हणजे अब्झॉर्ब करतात. एक्स्ट्राचं पाणी आपण काढून टाकलं होतं. 2 मिनिटे पोहे तसेच ठेवले मोकळे करून. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1.5 चम्मच इतकी साखर घालून घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तसंच चवीपुरते मीठ इथेच घालून घ्यायचं आहे. आता साखर व मीठ आपण जेव्हा पोहेला लावून ठेवतो ना, तेव्हा पोहे मोकळे आणि रसरशीत होण्यास मदत होते. आता पोहे रसरशीत हा काय प्रकार? तर हो, पोहे जेव्हा एकदम चोपडे रसरशीत असतात ना, तेव्हा ते खायला तितके चविष्ट लागतात. त्यामुळे साखर आणि मीठ आपल्याला अगोदरच लावून ठेवायचं. आता इथे कांदे घेतलेले आहे 2 मोठ्या साईजचे. याचबरोबर जे काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला पोह्यांमध्ये लागतात ते सर्वच मी अशाच पद्धतीने इथे कट करून घेणार आहे. आता कांदाही आपल्याला एवढा लागणार आहे, त्यामुळे कांदा अगोदर साफ करून पातळ किंवा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही उभा किंवा चौकोनी कांदा इथे कट करून वापरू शकता. दोन्ही प्रकारे कांदा घातल्यास पोहे छान होतात. तर इथे संपूर्ण लागणारी जिन्नस दाखवते. अर्धी वाटी शेंगदाणे, एक लिंबू घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची आवडीप्रमाणे, कढीपत्ताही 2 भागांमध्ये कट करून घेतला, कोथिंबीर व आपण कांदे घेतले होते ते बारीक कट करून घेतले. इकडे गॅसवरती लगेचच कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता. इथे आपण 3 चमचे घातले, कारण आपल्याला यामध्ये अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे. तर पहा, तेल चांगलं गरम झालं की यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि चांगले खुसखुशीत होईस्तोवर तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळले ना की शेंगदाण्यांना साल तडकतात किंवा शेंगदाणे तडकले जातात. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला छान असे शेंगदाणे खमंग तळून घ्यायचे आहे. तुम्ही जेवढे खमंग शेंगदाणे तळाल तेवढे पोह्यांमध्ये खातानाचे चविष्ट लागतात. तसंच शेंगदाणे तळल्यानंतर कोणत्या स्टेजला घालायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे यामध्ये भरपूर टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत असाच पहा. तर इथे शेंगदाणे आपले तळले गेलेले आहेत. आता लगेचच काढून घेऊया. जास्त करपवायचे नाही किंवा कच्चे देखील ठेवायचे नाही. जर शेंगदाणे कच्चे राहिले तर तुम्ही तळले तरी त्याची चव हवी तितकी खमंग लागणार नाही. त्यामुळे पहा, तुम्हाला जवळून दाखवते, मस्त असे शेंगदाणे आपले तळले गेलेले आहेत. त्यानंतर आता राहिलेले तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी लगेच तडतडते कारण तेल गरम आहे. जिरे घालून घेतले, तडतडले की हिरवी मिरची घालायची आहे, कारण हिरवी मिरची ही आपल्याला तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. आता हिरवी मिरची चांगली परतली की यामध्ये घालायचा लगेचच कढीपत्ता. आता कढीपत्ता जास्त आपल्याला इथे अजिबात परतवायचा नाही, म्हणून आपल्याला यामध्ये लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तर आपण इथे कांदा घालून घेतलेला आहे आणि आता कांदा देखील छान परतवून घ्यायचा आहे.
कढीपत्ता जर तुम्ही तेलामध्ये खूप परतवला आणि नंतर कांदा घातला तर मग कढीपत्त्याचा हवा तितका स्वाद आपल्या पोह्यांमध्ये उतरत नाही. त्यामुळेच आपल्याला कढीपत्ता जास्त अजिबातच न परतवता थोडक्यात कढीपत्ता आणि कांदा सोबतच घालायचा आहे. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असल्यामुळे अजिबातच कढीपत्ता करपत नाही किंवा जास्त परतल्या जात नाही. आता इथे पहा, कांदा चांगला परतले गेलेला आहे. लगेचच यामध्ये पाव चम्मच याच्यापेक्षा थोडीशी जास्त हळद घालायची. हळद अशी तेलामध्ये घातली ना की कुठे पांढरे किंवा काही पिवळे असे पोहे न होता एकसारख्या कलरवरती पोहे होतात. त्यामुळे कधीही पोह्यांमध्ये हळद घालत असताना तेलाच्या फोडणीमध्येच हळद घालायची. त्यानंतर इथे पण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे अर्धी वाटी संपूर्ण पाणी यामध्ये घालून घेऊया. तर या पद्धतीचे पोहे तुम्ही कधी बनवले आहेत का? तर इथेच कमेंट करून मला नक्की कळवा. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेऊया. असं नाही की सगळ्यांनाच माहीत नसेल, बऱ्याच जणांना माहीत असेल, पण जे नवशिके असतील, नवीन असतील, त्यांना मात्र ह्या टिप्स माहीत नसतील आणि त्यांना जर ह्या टिप्स माहीत झाल्या तर त्यांनाही शिकायला मिळायला पाहिजे. यामुळेच आम्ही हे असे वेगवेगळे रेसिपी दाखवत असतो. त्यामुळे माहीत असणाऱ्याने लगेच आम्हाला माहीत होतं किंवा आम्ही असं बनवतो अशी प्लीज कमेंट करू नका. छानशी कमेंट तुम्ही नक्कीच करू शकता. तर आता पहा, इथे फोडणी चांगली परतवून झाली. पाणीही चांगलं बऱ्यापैकी कमी झाल्याच्या नंतर यामध्ये पोहे घालून घेऊया. आता पोह्यांमध्ये आपण मीठ व साखर अगोदरच टाकलेली असल्यामुळे इथे आपल्याला मीठ वापरायची गरज नाही. आता ह्या फोडणीमध्ये छानसे पोहे परतवून घेऊया. तर आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते कोणत्या स्टेजला टाकायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण आपण ना चांगले असे पोहे परतवून घेणार आहोत. यामध्ये तोपर्यंत कोथिंबीर व शेंगदाणे आपण ॲड करणार नाही. कुठे ॲड करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आपल्याला पोहे परतवत असताना खूप जाड हाताने किंवा खूप असे म्हणजे हलवायचे नाही. पाहू शकता ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना, अशा प्रकारे तुम्हाला पोहे जे आहेत ते अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहे. पोहे जर तुम्ही खूपच असे उलटपालट केले तर पोह्यांचा भुगा होतो. त्यामुळेच ना पोहे फक्त आपल्याला असे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. तसंच पोहे जर तुम्ही ओव्हर कुक केले म्हणजे ओव्हर जास्त परतिले तरीसुद्धा पोहे जे आहेत त्याचा भुगा होतो आणि ते हवे तितके छान मऊ राहत नाहीत. पोहे मऊसूत राहण्यासाठी दिवसभर जरी पोहे राहिले ना तरी असेच मऊसूत राहण्यासाठी परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे. लो टू मिडियम गॅसवरती जर तुम्ही पोहे परतले तर 2 दिवस जरी पोहे राहिले ना तरी तसेच मऊसूत राहतात. तर आपण पाहू शकता इथे अजिबातच कुठेही तुम्हाला एकही पोह्याचा दाणा पांढरा दिसणार नाही. कारण आपण ज्या ट्रिक्स आणि ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या संपूर्ण फॉलो जर केल्या तर तुमचे सुद्धा पोहे इतकेच परफेक्ट तयार होणार. आता गॅस बंद केला आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे पोहे असे मंद म्हणजे झाकण पॅक लावून ठेवायचे आहे. तर पाहू शकता 2 ते 3 मिनिटे आपण कढईमध्ये गरम वाफेवरती हे पोहे ठेवले होते. गॅस अजिबातच चालू ठेवायचा नाही. गॅस बंद केल्यानंतर ही प्रोसेस करायची आहे. कारण ताटाला छान घाम येतो, तसंच गरम गरम पोहे आणखीन छान सॉफ्ट पडतात. आता तळून घेतलेले शेंगदाणे आपण कुठे घातले तर सगळ्यात शेवटून जेव्हा आपल्याला पोहे खायला घ्यायचे आहे ना त्यावेळेला आपण यामध्ये शेंगदाणे ॲड केलेले आहे. त्याचं कारण आपण जर शेंगदाणे अगोदरच टाकले ना तर ते सॉफ्ट पडतात. त्यामुळेच शेंगदाणे आपल्याला अगदी ऐन वेळेला खाण्याच्या वेळी पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तसंच कोथिंबीर देखील आपण शेवटून घातली कारण कोथिंबीर देखील जेव्हा पोहे गरम असतात त्यामध्ये लगेचच म्हणजे चुरमटून जाते किंवा तिचा कलर बदलतो. पण मस्त फ्रेश टवटवीत कोथिंबीर जेव्हा आपण खायची तेव्हा घातली ना पोहे सुरेखही दिसतात आणि खाताना जेव्हा कोथिंबीर तोंडात येते ना तेव्हा अप्रतिम लागते. तर मस्त असे आपले पोहे बनून तयार झालेले आहेत. पाहू शकता मंडळी एकदम मोकळे सुटसुटीत दाणा दाणा वेगवेगळा असा पोह्यांचा झालेला आहे. तुम्हाला कुठेही गाठी गठुडे झालेले दिसणार नाहीत. तर या पद्धतीची ही टिप्स वापरून किंवा ह्या सर्व टिप्स वापरून तुम्ही नक्कीच एकदा पोहे बनवून पहा. मला तर खात्री आहे की तुम्ही हा पोहे व्हिडिओ पाहून तुम्हाला लगेच बनवायची इच्छा झालेली आहे. तर त्यासाठी गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक शेव आणि किसलेलं खोबरं टाकून मस्त खाण्यासाठी पोहे तयार झालेले आहेत. तर मंडळी तुम्हाला आजची आपली ही पोहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.